हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे विद्याधर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने आबांच्या इलाजासाठी 3 लाख रुपये देऊ केले, पण त्या बदल्यात चक्क आनंदीकडे अतिशय घाणेरडी अशी मागणी केली. आनंदीला स्पर्श केला आणि आनंदीला म्हणाला, आनंदी, या पैशांची मदत तर मी करतोय, पण याची वसुली मी तुझ्याकडून करणार आणि ती वसुली कशी करायची हे सुद्धा मी तुला शिकवणार. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. परंतु विद्याधरसमोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती. आनंदीने मात्र हिंमत दाखवली आणि या विद्याधरला ठणकावून सांगितलंय, छोटे मालक, आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत. आम्हाला भीक नकोय आणि मी आंधळी आहे पण दुबळी नाही आहे. त्यामुळे माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे ऐकून विद्याधरला जबर धक्काच बसलाय. त्याला असं वाटत होतं आनंदी ही सोपी शिकार आहे, पण आनंदीच त्याला पुरून उरणार आहे हे त्याला अजून कळलं नाही आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच फॅक्टरीमध्ये आरती आणि आनंदी आपापली कामं करत असतात. परंतु आरती ही विचारात गुंग असते. आनंदी तिला हाक मारते, आरतीताई, या डिझाईनबद्दल मला सांग ना. पण आरतीचं लक्षच नसतं. आरती तिला काय ओ देत नाही, उत्तर देत नाही. आनंदी तिला पुन्हा पुन्हा हाक मारते. आनंदीला समजतं की आरती तर माझ्या मागेच उभी आहे, पण ती मला ओ देत नाही आहे. याचा अर्थ ती कसला तरी विचार करते. आनंदी आरतीजवळ येते आणि विचारते, आरतीताई, तू कसला विचार करतेयस? कसलं एवढं टेन्शन घेतलंय? तर आरती सांगते, आनंदी, मला खूप भीती वाटते. आनंदी विचारते, कसली भीती? आरती सांगते, जेव्हा मालक साहेबांनी त्या विद्याधरची धुलाई केली ना, तेव्हा मला खूप छान वाटलं, पण आता मला भीती वाटतेय. आनंदी विचारते, कसली भीती? आरती सांगते, अगं, तो विद्याधर आहे ना, खूप नालायक माणूस आहे. असा मनात ठेवणार आणि मग बदला घेणार. त्याची मला भीती वाटतेय की मालक साहेबांनी त्याला आता मारलं, पण त्याचा सगळा राग हा तुझ्यावर असेल आणि तो नक्कीच वार करणार, पुन्हा तुला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. त्याची मला भीती वाटतेय. तर आनंदी म्हणते, एवढंच ना? अगं आरतीताई, तू का टेन्शन घेतीयस? मालक साहेबांनी वचन दिलंय, फक्त मीच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये कोणत्याही मुलीच्या अंगाला त्याला स्पर्शसुद्धा करू देणार नाही. आणि सगळ्या मुलींची जबाबदारी त्यांनी घेतली आहे ना, मग आपण कशाला टेन्शन घ्यायचं? आणि एवढंच नाही तर मालक साहेबांनी त्याला गावाबाहेर सुद्धा जायला सांगितलंय. आपल्या फॅक्टरीमध्ये सुद्धा गार्डचा चांगला पहारा आहे. तो आपल्या फॅक्टरीमध्ये येऊच शकत नाही. मग कशाला घाबरायचं? आरतीला सुद्धा हे पटतं. आरती आनंदीला म्हणते, खरंच ग आनंदी, तू किती धीराची आहे. मी घाबरले, पण तू घाबरली नाहीस. तुझ्याकडून शिकायला खूप काही आहे. आनंदी म्हणते, ताई, मी आहे ना स्वतःला कामात गुंतवून घेते. स्वतःला कामात गुंतवून घेतलं का मग या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळत नाही. आरतीला सुद्धा हे पटतं आणि या दोघी आपापली कामं सुरू करतात. पण इकडे आबा यांना मात्र जबर धक्का बसलेला असतो. कारण आत्ताच विद्याधरने त्यांना अतिशय घाणेरडी धमकी दिलेली असते. आबा विचार करतात, आता माझ्या आनंदीचं काय होणार? आबांना आठवतं विद्याधर त्यांना काय म्हणाला होता. विद्याधर म्हणाला होता, आबा, तुम्ही मला आनंदीपासून जेवढं दूर कराल तेवढा मी त्याच्या जवळ जाईल. आणि त्यात तुमची आनंदी आंधळी आहे, त्यामुळे तिला कोणी हात लावला, कोठे हात लावला हे तिला कळणार पण नाही आणि सांगता पण येणार नाही. तिच्यावर कोणी विश्वास पण ठेवणार नाही आणि तिच्याबरोबर रात घालवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. हे सगळं आठवून आबांना जबर धक्काच बसतो. आणि हा विद्याधर म्हणजे राक्षस आहे. आता त्याची नजर आपल्या आनंदीवर पडली आहे. तो काहीही करू शकतो. आनंदीला वाचवणं आता अशक्य आहे अशी भीती त्यांना वाटते. उन्हाचा तडाखा खूप असतो, त्यात आबांना अस्वस्थ वाटू लागतं. विद्याधरच्या धमकीमुळे ते खूप घाबरलेले असतात आणि अचानक त्यांना चक्कर येते आणि ते चक्क जमिनीवरच कोसळतात. आजूबाजूचे लोक आबांजवळ धावत पळत येतात. आबांची शुद्ध हरपलेली असते, ते बेशुद्ध झालेले असतात. लोक त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारतात, त्यांना पाणी प्यायला देतात, परंतु आबांना काही शुद्ध येत नाही. त्यांना जबर धक्का बसलेला असतो, त्यामुळे ते बेशुद्ध झालेले असतात. आणि इकडे फॅक्टरीमध्ये आनंदी तिची कामं करत असते. एवढ्यात आनंदीला वरुणचा कॉल येतो. आनंदी विचारते, वरुण, तू कसं काय अचानक फोन केलास? तर वरुण सांगतो, आनंदी, मी तुझ्या फॅक्टरीच्या खाली उभा आहे, मला तुला भेटायचं आहे, ये ना मला भेटायला. तर आनंदी म्हणते, तू येथे कसा आलास वरुण? आणि मी ना तुला भेटायला नाही येऊ शकत. आमचे मालक साहेब खूप कडक शिस्तीचे. त्यांना जर कळलं ना
मी माझं काम सोडून असं पर्सनल कामासाठी तुला भेटायला आले तर माझी नोकरी जाईल रे. आज माझ्या नोकरीचा पहिलाच दिवस आहे, मी नाही येऊ शकत. वरून म्हणतो, आनंदी फक्त 5 मिनटं, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. जर तू आली नाही ना तर मी तुला वर भेटायला येईल. आनंदी म्हणते, ए नाही बाबा, तू वर नको येऊ, त्यापेक्षा मीच खाली येते तुला भेटायला, थांब तू खालीच. वरून म्हणतो, ठीक आहे, ये लवकर. वरून खूप खुश होतो. आनंदी ही आरतीला सांगते, आरतीताई आले मी 5 मिनिटात. आणि आनंदी ही फॅक्टरी बाहेर येते. वरून तिथे तिची वाट पाहत बसलेला असतो. आरती त्याच्याजवळ येते. वरूनला खूप आनंद होतो. आरती विचारते, वरून तुला कसं माहीत मी या फॅक्टरीत काम सुरू केलं आहे? मी तर तुला सांगितलंच नव्हतं कधी. तर वरून चक्क आनंदीचे हात हातात घेतो आणि म्हणतो, आनंदी, माझी आई नेहमी म्हणायची, शोधलं की देवसुद्धा सापडतो. आणि तुझं आणि माझं मन जुळलंय. तुला शोधण्यासाठी मी काहीही करू शकतो. म्हणून मी येथे आलो. पोहोचलो मी, मला तू सापडलीस. आनंदी त्याच्या हातातून आपले हात सोडून घेते. वरूनला समजतं की आनंदी घाबरली आहे. वरून तिला सांगतो, अगं नको काळजी करूस. तू त्या टुरिस्ट कंपनीमध्ये काम करायची ना, तेथे मी गेलो होतो. तेथे तुझ्या साहेबांनी सांगितलं तू आता येथे काम सुरू केलं आहे, म्हणून मी येथे आलो होतो. तर आनंदी म्हणते, वरून काही काही गोष्टी ना मनातच ठेवायच्या असतात. प्रत्येक भावनांना शब्दाचं रूप नसतं द्यायचं, नाहीतर गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतात. त्यामुळे तुझ्या मनात जे आहे ना ते तुझ्या मनातच ठेव, कारण तुला जे हवं होतं ते तर मिळालं आहे आणि मला जे हवं आहे ना ते मी मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता आपण याबद्दल न बोललेलंच बरं, आपण भेटूया नंतर, असं म्हणून आनंदी तेथून जाऊ लागते. वरून तिला थांबवतो आणि म्हणतो, आनंदी फक्त 1 मिनिट थांब. वरून त्याच्या बॅगमधून चक्क 2 ब्रेसलेट काढतो. आनंदीचा हात हातात घेतो आणि आनंदीला या ब्रेसलेटवर हात ठेवायला सांगतो. आनंदी विचारते, हे काय आहे? तर वरून सांगतो, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. आनंदी विचारते, माझ्यासाठी गिफ्ट पण का? आनंदीला तो सांगतो, आनंदी, आपण दोघे तेथे टुरिस्ट कंपनीच्या इथे भेटायचो. मला आहे ना दिवसभर तुझी सवय झाली होती. दिवसभर तुझी बडबड ऐकायची, तुझ्याबरोबर भटकंती करायची, तुझे फोटोग्राफ्स काढायचे. पण आता ते सगळं मी खूप मिस करणार आहे. आता तू या फॅक्टरीमध्ये कामाला लागली आहेस, मला काय इथे येता येणार नाही. तेव्हाची वेळच वेगळी होती. आणि हळूहळू मी या गावातील लोकांच्या प्रेमात पडलो आहे. तूच मला ते शिकवलंस आणि मला आता इथून जाण्याची इच्छाच होत नाही आहे. मला ना येथे करमणार नाही. तू हे प्लीज गिफ्ट घेतेस का आपल्या मैत्रीसाठी? तर आनंदी म्हणते, हो वरून, हे गिफ्ट मी घेईल आपल्या मैत्रीसाठी. वरूनला खूप आनंद होतो. वरून आनंदीला सांगतो, आनंदी, हे ब्रेसलेट आहे, 2 ब्रेसलेट आहे, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. असं म्हणून वरून आनंदीच्या हातात हे ब्रेसलेट बांधतो. आनंदी त्याला विचारते, तू हे ब्रेसलेट का आणलंस? तर वरून तिला सांगतो, काही काही नाती असतात ना त्यांना स्पर्श महत्त्वाचा असतो. आणि हे सेम टू सेम ब्रेसलेट आपल्या दोघांच्या सुद्धा हातात असेल. आपल्या दोघांचे हात नेहमी एकमेकांच्या हातात आहेत असं मला वाटेल. आनंदी खुश होते आणि म्हणते, खरंच खूप छान गिफ्ट आहे. वरून तिला म्हणतो, आनंदी, आता आपण दोघे ना एकमेकांना प्रॉमिस करायचं. जेव्हा तुला कधी तुझ्या फॅक्टरीतून वेळ मिळेल तेव्हा तू मला फोन करायचा, आपण दोघे तेव्हा भेटायचं. नाहीतर अशाने आपली भेटच होणार नाही. मी तुला खूप मिस करेल. आनंदी म्हणते, वरून, मी सुद्धा तुला खूप मिस करेल. वरून हा आनंदीच्या प्रेमात पडलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला अजून ते स्पष्ट बोलताही येत नाही आहे. आनंदीला सुद्धा कुठेतरी अंदाज आला आहे की वरूनच्या मनात काय चाललं आहे, पण आनंदी एवढ्यात कोणत्याच कमिटमेंटसाठी तयार नाही आहे किंवा तिला डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे सुद्धा ती प्रेम किंवा लग्न या गोष्टींचा विचार करत नाही, एवढं मात्र नक्की. पण दोघे एकमेकांना भेटून चांगलेच खुश असतात. वरूनने दिलेलं हे गिफ्ट आनंदीला सुद्धा आवडलेलं असतं आणि ती या गिफ्टमुळे खुश असते. आणि तेवढ्यात आनंदीची मैत्रीण रेवतीचा तिला कॉल येतो आणि ती म्हणते, आनंदी, मी रेवती बोलतीये. आनंदी म्हणते, अगं रेवती, किती दिवसानंतर कॉल केलास? बोल ना, काय सांगायचं होतं? तर रेवती तिला सांगते, आनंदी, मी येथे सिटी हॉस्पिटलमध्ये आले आणि आबा. आनंदी खूप घाबरते, विचारते, काय झालं रेवती? आबांना काय झालं? तर रेवती सांगते, अगं आनंदी, आबांना येथे सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकून आनंदीला जबर धक्काच बसतो. वरूनला समजतच नाही की आनंदीला नेमकं काय झालं आहे. रेवती तिला सांगते, आनंदी, आबांची परिस्थिती ना खूप बिकट आहे, तू ना आत्ताच्या आत्ता येथे ये, लवकर ये. रेवती फोन कट करते. आनंदी खूप घाबरते, रडू लागते. वरून विचारतो, काय झालं आनंदी? आनंदी सांगते, अरे आमच्या आबांना हार्ट अटॅक आला आहे, मला जावं लागेल. असं म्हणून आनंदी तेथून धावत सुटते. वरून तिच्या मागे मागे पळतो, अगं थांब,
कुठेतरी धडपडशील. आणि इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये आनंदी आरती येण्याआधी चक्क चंदन पोहोचलेला असतो. तो आबांची अवस्था पाहतो आणि विद्याधरला कॉल करतो. विद्याधर विचारतो, बोला चंदन शेठ, कशासाठी कॉल केलाय, काय बातमी? तर चंदन सांगतो, अहो तुमच्या फायद्याचीच बातमी आहे. आबा जाधवांना हार्ट अटॅक आलाय. हे ऐकून विद्याधरला मोठा धक्काच बसतो. विद्याधरला समजतं त्याने जी धमकी दिली त्यामुळेच हे सगळं झालंय. इकडे आनंदी ही धावत पळत जात असते. ती लिफ्ट जवळ येते तर तेथे खूप गर्दी असते. वरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण आनंदी त्याचं काहीच ऐकत नाही आणि मग जिन्याने आपल्या फ्लोअरवर जाण्याचा प्रयत्न करते. तेथे सुद्धा ती अनेक लोकांना धडक देत असते. आनंदी आत्ताच या कंपनीत कामाला लागली आहे, त्यामुळे तिला अनेक रस्ते कळत नाही. कशीबशी ती जात असते. वरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तिला सांगतो, सरळ जा, इकडे जा, तिकडे जा. आणि आनंदी तिच्या फ्लोअरवर पोहोचते. आरतीला जोरजोरात आवाज देते. आरती विचारते, काय झालं आनंदी? आनंदी सांगते, आरतीताई, आपल्या आबांना हार्ट अटॅक आलाय. आरतीला सुद्धा जबर धक्काच बसतो. पण ही बातमी ऐकून मात्र विद्याधर खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा चंदन लेका, काय बातमी दिली आहे, एकदम गोड बातमी दिली आहे. आता पहा या बातमीचा मी कसा फायदा करून घेत होते. तर चंदन म्हणतो, अहो छोटे मालक, तुमची सेवा करण्यासाठी तर मी येथे आलोय. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय. आता आनंदीसुद्धा येत असेल. तुम्ही लवकर या आणि म्हाताऱ्याच्या इलाजासाठी चांगलाच पैसा लागणार आहे. तर विद्याधर म्हणतो, अरे देतो ना, जितका लागेल तितका पैसा देतो, पण त्या पैशांची वसुली मात्र मी आनंदीकडून करणार, मला हवी तशी. तर चंदन म्हणतो, अहो छोटे मालक, सगळं तुमचंच आहे. तुम्ही एकदा पैसे दिल्यावर तुमचाच त्या आनंदीवर हक्क. आणि हा चंदन कशाला आहे, घासाल तेवढाच दरवळणार. विद्याधर खूप खुश होतो. चंदन म्हणतो, आता या लवकर हॉस्पिटलमध्ये. आणि तो फोन कट करतो. विद्याधरला आता असं वाटतं की आता पैसे देऊन नक्कीच मी आनंदीचा फायदा उचलू शकतो. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये आर्ची आणि वैशाली आधीच आलेले असतात. आनंदी, आरती आणि वरून तेथे पोहोचतात. या दोघींना पाहून आर्ची रडू लागते. आरतीला मिठी मारते आणि म्हणते, आरतीताई, पहा ना आबांना काय झालंय. आरती वैशालीला विचारते, आबा कुठे आहेत? वैशाली सांगते, त्यांना ICU मध्ये ठेवलंय. आणि या सगळ्या ICU मध्ये येतात. चंदनसुद्धा त्यांच्या मागे मागे येतो. वरूनसुद्धा असतो. आबा हे बेशुद्ध असतात, त्यांचे डोळे बंद असतात. आर्ची, आरती, आनंदी सगळे आबांच्या आजूबाजूला बसतात. आबांना हाका मारतात, आबा आबा. आनंदी विचारते, आबा तुम्हाला काय झालंय, डोळे उघडा ना, बोला ना आमच्याशी. आणि तेवढ्यात आबा डोळे उघडतात. आरती आनंदीला सांगते, आबांनी डोळे उघडलेत. आबा हे खूप अस्वस्थ असतात. आनंदी म्हणते, आबा तुम्हाला अचानक हे काय झालं? आबा त्यांच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क बाजूला करतात आणि म्हणतात, पोरींनो, ज्योतिबाचं बोलावणं आलंय मला, माझी जायची वेळ झाली आहे. हे ऐकून आरती, आर्ची, आनंदीला जबर धक्काच बसतो आणि या तिघी ढसाढसा रडू लागतात. आबा म्हणतात, पोरींनो रडू नका, जे समोर येऊन ठाकलंय ना ते आता भोगावंच लागणार आहे. मी तुमच्या आईला वचन दिलं होतं की तुमच्या तिघींचं लग्न केल्याशिवाय तिला भेटायला नाही येणार, पण मला आता ते वचन पूर्ण नाही करता येणार. मी आता देवाघरी चाललोय. तुम्ही सगळ्यांनी एकमेकींची काळजी घ्या, हिंमत हरू नका. या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आर्ची म्हणते, आरतीताई, आबा हे काय बोलताय? आबा जर असं बोलत असतील ना तर मी त्यांच्याशी कधीच बोलणार नाही. मी आयुष्यभर त्यांच्याशी कट्टी घेईल. आबांना वाईट वाटतं. आनंदी रडू लागते, आबा प्लीज असं बोलू नका ना, असं बोलू नका. पण आबा म्हणतात, आनंदी तू मोठी आहेस, तूच आर्चीला सांभाळायचं. आर्ची ढसाढसा रडू लागते. वैशाली तिला सावरते आणि म्हणते, आबा हे तुम्ही काय बोलताय? पोरी किती घाबरल्या आहेत, प्लीज असं बोलू नका ना. तर आबा म्हणतात, आता काय करणार, देवाचंच बोलावणं आलंय. मी आता येथे जास्त काळ नाही राहू शकणार. आणि आबा आरतीला समजावून सांगतात, आरती, जेव्हा तुझी आई गेली तू सुद्धा लहान होती, पण तू या दोघींची आई बनलीस. आता सुद्धा तिला तेच करायचंय. आता तुला या दोघींचा बासुद्धा बनायचंय, त्यांची काळजी घ्यायची आहे. मी या जगात असो वा नसो, सगळ्या जगाने म्हणलं पाहिजे एक, असं म्हणून आबा हात पुढे करतात. आरती त्यांच्या हातावर हात ठेवून 2 म्हणते. आनंदी हातावर हात ठेवून 3 म्हणते. आरची हातावर हात ठेवून 4 म्हणते. आणि सगळे जोरात ओरडतात, आबा जाधवांच्या नाती हुशार. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. नेहमी जेव्हा हे चौघे असं म्हणतात ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते, पण आज हा सीन पाहताना तुमच्याही डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. पण अचानक
मशीन टुनटुन टुनटुन वाजू लागतं. आबा आणखीनच अस्वस्थ होतात. सगळे खूप घाबरतात. वरून डॉक्टरांना आवाज येतो, डॉक्टर लवकर या, डॉक्टर लवकर या. डॉक्टर तेथे येतात. आबांच्या नाकावर पुन्हा मास्क लावतात. आबांना तपासतात. सगळेजण घाबरलेले असतात की आबांना नेमकं काय होतंय. डॉक्टर सांगतात, आबा जाधवांची प्रकृती आणखीनच खालावली आहे आणि जर त्यांना लवकरात लवकर बरं करायचं असेल तर त्यांचं आत्ताच ऑपरेशन करावं लागेल. आम्ही ऑपरेशनची तयारी करायला घेतो. तुम्ही लवकरात लवकर 3 लाख रुपये जमा करा, त्याशिवाय ऑपरेशन सुरू होणार नाही. 3 लाख रुपयांचा आकडा ऐकून आनंदी, आरती, आर्ची यांना जबर धक्काच बसतो. आबांचा सुद्धा विश्वास बसत नाही की त्यांना वाचवण्यासाठी 3 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. आता एवढ्या पैशांची व्यवस्था कशी करायची हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि तेवढ्यात विद्याधर तेथे पोहोचतो. विद्याधर हा आनंदीकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो आणि आनंदीला हाक मारतो, आनंदी. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की विद्याधर चक्क हॉस्पिटलपर्यंत येऊन पोहोचलाय. सगळे खूप घाबरतात. आरती आनंदीला वाचवण्याचा प्रयत्न करते तर विद्याधर आपली नाटकं सुरू करतो. आरती, आनंदी, अगं पोरींनो, हे काय झालं? आबा, आबा असं म्हणून विद्याधर चक्क ढसाढसा रडायलाच लागतो. तर चंदन म्हणतो, छोटे मालक, आबा आहेत अजून, गेले नाहीये. वैशाली चिडून म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? तर चंदन म्हणतो, खरं तेच सांगतोय. त्यांचा गैरसमज झाला होता की आबा गेले की काय. सगळ्यांना चंदनचा खूप राग येतो. तर विद्याधर म्हणतो, हाय का अजून? मला वाटलं गेले की काय. आणि लगेचच विद्याधर चिडून म्हणतो, पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी? आज आबांना भेटायला मी आलोय, पण फॅक्टरीतलं एक माणूस तरी आलं का? कुठे तुमचे मालक साहेब? कुठे तो शिर्के? नाहीतर क्षणाक्षणाला येतात काम करून घ्यायला. पण आज आबांवर एवढं मोठं संकट आलंय, त्यांच्या जीवावर बेतलंय. तुम्हाला पैशांची गरज आहे, पण कुणी पैसे द्यायला आलं का? नाही आलं. ते म्हणतात ना, पैशांचं सोंग नाही आणता येत. तेच खरं आहे. पैशाच्या वेळेस खरा पैसाच कामाला येतो आणि मी तुमच्यासाठी पैसा घेऊन आलोय. असं म्हणून विद्याधर चक्क 3 लाख रुपये सगळ्यांना दाखवतो. आबा जाधव हे सगळं पाहत असतात. आनंदी, आरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि विद्याधर म्हणतो, आनंदी ये पुढे, घे पैसे. तुला तुझ्या आबांचा जीव वाचवायचा आहे ना, ये ये, घे पैसे घे. म्हणजे आता हे पैसे देऊन आनंदीला स्वतःच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं आणि मग तिच्याकडून वसुली करायची, असा या नालायक विद्याधरचा प्लॅन असतो. आनंदी, आबा, आरती या सगळ्यांना हे समजलेलं असतं. पण त्यांच्यासमोर तीच द्विधा मनस्थिती असते की आता काय करायचं. कारण विद्याधरला विरोध करणं ही त्यांची हिंमत नाही आहे आणि त्यात आता त्यांना पैशांची सुद्धा गरज आहे. जर पैसे नाही हॉस्पिटलमध्ये जमा केले तर आबांचं ऑपरेशन होणार नाही आणि ऑपरेशन झालं नाही तर आबांचा जीव वाचणार नाही. म्हणून हे सगळे घाबरलेले असतात. आता काय करावं हाच प्रश्न त्यांना पडतो आणि विद्याधरने ही संधी हेरलेली असते की पैसे देऊन आनंदीचा फायदा उचलायचा. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की विद्याधर पोहोचला, पण शिर्के किंवा युगंधर कोठे आहेत? त्यांना अजून आबांची बातमी कळालेली नाहीये का? ते का पोहोचले नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न. आनंदी विचार करत असते की या विद्याधरकडून पैसे घ्यायचे की नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये मजा आली, पण आजचा एपिसोड तेवढाच इमोशनल सुद्धा होता. आबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांच्या 3 नाती. आबा जेव्हा म्हणत होते की आता मी नाही जगणार, मला देवाचं बोलवणं आलंय, तेव्हा त्यांचा हा सीन पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल, एवढं मात्र नक्की. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विद्याधर हा चक्क आनंदीच्या हातामध्ये पैसे देणार आणि तिचा हात हातात घेईल, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल आणि आबांना म्हणेल, आबा पाहिलत का, मी दिले बरं का आनंदीला पैसे, आता तुमचं ऑपरेशन होईल, तुम्ही बरे व्हाल, काळजी करू नका आणि हे पैसे परत करण्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे माझं कर्ज आहे आणि मी ते आनंदीला दिलंय आणि या पैशांची वसुली कशी करायची ना ते मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे हा नालायक विद्याधर चक्क आबा, आरती या सगळ्यांसमोर म्हणतोय की हे कर्ज त्याने आनंदीला दिलंय आणि या पैशांची वसुली तोच आनंदीकडे करणार आणि ही वसुली म्हणजे तो आनंदीचा फायदा उचलणार. अतिशय घाणेरड्या पद्धतीने तो आनंदीकडे पाहिल, आनंदीच्या हाताला स्पर्श करेल
आणि म्हणेल, आनंदी मला माहिती आहे तू लहान आहेस अजून, तुला माहीत नाही की या पैशांची वसुली कशी करणार मी आणि या पैशांची परतफेड तू कशी करायची. घाबरू नको, मी तुला सगळं शिकवेल की या पैशांची परतफेड कशी करायची. हे ऐकून आनंदीला खूप राग येईल. तेथे असलेल्या आबा, आरती या कोणातच हिंमत नसेल या विद्याधरला थांबवण्याची. पण आनंदी ही स्वतःसाठी उभी राहणार आणि ती विद्याधरच्या हातातून आपला हात सोडून घेईल. हे पैसे विद्याधरच्या हातावर टेकवेल आणि म्हणेल, छोटे मालक मी आंधळी आहे पण दुबळी नाही आहे, त्यामुळे माझा फायदा उचलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि आम्ही गरीब असलो, आमच्याकडे पैसे नसले ना तरी आमच्याकडे स्वाभिमान आहे, आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण तुमचे पैसे आम्हाला नकोय. हे ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकणार. कारण विद्याधरला आत्तापर्यंत असं वाटत होतं की आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे ती दुबळी आहे आणि तिचा फायदा उचलणं सोपं आहे, ती तर काय सोपी शिकार आहे. पण आनंदी ही खरी वाघीण आहे आणि या विद्याधरसारख्या नागाला ती आपल्या पायाखाली कधी चिरडून टाकेल ना त्यालाच कळायचं नाही. आनंदीचा हा स्वाभिमान, तिचा हा रुद्रावतार पाहून या विद्याधरची बोलतीच बंद होईल. त्याचा विश्वासच बसणार नाही की आनंदीने पैसे परत केले आहेत आणि माझी मदत घ्यायला ती चक्क नकार देतीये. विद्याधर खूप चिडणार आणि आनंदी त्याला ठणकावून सांगेल, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाहीये, आम्हाला तुमचे पैसे नकोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून चालतं व्हायचं. विद्याधरला खूप राग येईल पण त्याला काही बोलताच येणार नाही. मग आनंदीने विद्याधरची बोलती तर बंद केली आहे. आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण विद्याधर काय गप्प बसणार नाही, तो वार नक्की करणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.